नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात सुरू असलेल्या कथित अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा आरोग्य विभागानं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी वाशिममधील डॉक्टर आणि भाजप पदाधिकारी डॉक्टर विवेक माने यांच्यासह 4 जणांविरोधात PCPNDT कायद्यान्वये मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोपनीय माहितीच्या आधारे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुहास वावले यांच्या पथकानं बनावट महिला रुग्ण पाठवून ही कारवाई केली आहे. गर्भलिंग निदानासाठी 23,000 रुपये स्वीकारताच आरोग्य पथकानं धाड टाकली. यावेळी मध्यस्थी करणारे कृष्णा खडसे, गजानन वानखेडे आणि दीपक बदर यांची नावं समोर आलेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अधिकृत नोंदणी असलेल्या महिला डॉक्टर घटनास्थळी उपस्थित नव्हत्या, तर दुसरी महिला डॉक्टर तिथे आढळून आली. दरम्यान संबंधित सोनोग्राफी सेंटर अद्याप सील करण्यात आलेलं नाही. आरोपींना देखील अटक करण्यात आलेली नाही. मालेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 या मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी कोल्हापूरच्या ऐतिहासिक श्री अंबाबाई मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह संपूर्ण टीमनं अंबाबाईच्या चरणी माथा टेकून आशीर्वाद घेतला. या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात याच उद्देशानं आम्ही देऊळ बंद 2 हा चित्रपट बनवलाय. शेतकरी हा आपला प्रतिपरमेश्वर आहे. त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ नये म्हणून हा सिनेमा प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरात पोहोचला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसंच जागतिक युद्धाचं संकट मिटून पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी व्हावी असं साकडं देखील त्यांनी देवीला घातलंय. मला काहीच माहित नाही, कारण चित्रपट महामंडळ किंवा आम्ही असं काही कधी संबंध आला नाही. मी काही कधी मतदान पण केलेलं नाही. पण काय चित्रपट महामंडळाचं काय ते आमच्या रमेशजींना माहिती असेल, पण मला तरी काहीच माहित नाहीये. चित्रपट महामंडळात खडगं झाले म्हणणं हे कितपत योग्य वाटतं? असं कोण म्हटलं का? विजय पाटकरांनी असा आरोप केलेले आहे चित्रपट महामंडळामध्ये खडगं झाले. अरे बापरे, असेल काहीतरी असेल. आता ते त्याच्यात आहेत त्या सगळ्यात, म्हणजे त्यांना काहीतरी वाटलं असेल, किंवा कारण मोठा कलाकार आहे, मोठा दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, त्यामुळे त्यांचं काहीतरी म्हणणं असेल तसं त्यांनी मांडलं असावं. महाबळेश्वर जवळील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण स्कॉर्पिओ अपघात प्रकरणातून बचाव कार्याची एक मोठी अपडेट समोर येते. काल रात्री 1000 फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधील 8 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी प्रशासनाकडून राबवण्यात येत असलेल्या युद्ध पातळीवरील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बचाव पथकाला आतापर्यंत 3 मृतदेह दरी बाहेर काढण्यात यश आलंय. नुकताच आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानं एकूण 3 मृतदेह हाती आलेत. उर्वरित मृतदेहांचा शोध अद्याप सुरू आहे. हा अपघात अत्यंत भीषण असून दरी प्रचंड खोल असल्यानं रात्रीपासूनच बचाव कार्यात अनेक अडथळे येत होते. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती, घनदाट झाडी आणि अंधारामुळे रेस्क्यू टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. असं असतानाही स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि स्थानिक ग्रामस्थ आणि ट्रेकर्सच्या विविध रेस्क्यू पथकांनी जीवाची बाजी लावून दरीत उतरून शोध मोहीम राबवली. आतापर्यंत शोध लागलेले 3 मृतदेह बाहेर काढून पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत. तर दरीत अडकलेले उर्वरित मृतदेह लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन अजूनही वेगानं सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमधून राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर शहरात भर चौकात जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. शहरातील गजबजलेल्या बाबा पेट्रोल पंप चौकात गळाभेटीच्या बहाण्यानं त्यांच्या गळ्यावर चाकूनं वार करण्यात आलेत. या अत्यंत गंभीर प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजकीय वर्तुळात त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा आरोपी राम बोडखे यानं अंबादास म्हस्के यांना फोन करून बाबा पेट्रोल पंप चौकात भेटण्यासाठी बोलावलं होतं. म्हस्के तिथं पोहोचल्यानंतर मी फक्त मजाक करत होतो असं म्हणत आरोपीनं त्यांना मिठी मारली. मात्र गळाभेट घेत असतानाच आरोपीनं अचानक आपल्या जवळील तीक्ष्ण चाकू काढून अंबादास म्हस्के यांच्या गळ्यावर प्राणघातक वार केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झालेत. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ला करणारा आरोपी राम बोडखे हा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते. काल रात्री 11:30 वाजता बाबा पेट्रोल पंप महावीर चौकात ट्रॅव्हल एजन्सीच्या समोर
एक चाकू हल्ला झालेली घटना घडलेली आहे. त्यामध्ये अंबादास मस्के नावाची व्यक्ती जखमी आहे, त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे. आणि राम बोडके नावाच्या आरोपीनं त्याच्यावरती चाकू हल्ला केलेला आहे. त्या बाबतीत क्रांती चौक पोलीस स्टेशनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अटक नाहीये, कारण तो आरोपी पण जखमी आहे, त्याच्यावरती औषधोपचार चालू आहेत. बीड शहरात अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी काम करणाऱ्या एका दिव्यांग कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मालकानं केलेल्या मारहाणीतच 38 वर्षीय उमेश दळवी या कामगाराचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्यानं संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि मृतदेह दारात ठेवून जोरदार ठिय्या आंदोलन केलं. यावेळी कुटुंबियांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि उपअधीक्षक व्यंकट रमणा यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना तातडीनं अटक करण्याचं ठोस आश्वासन दिलंय. या आश्वासनानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. या संवेदनशील घटनेमुळे बीड शहरात सध्या कमालीचं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली आहेत आणि आमच्या रक्ताच्या कणाकणात शिवराय आहेत. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळे आम्हाला शिवराय शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली. गायकवाड पुढे म्हणालेत की जी काँग्रेस मुघलांच्या आणि निजामाच्या विचारानं चालते त्यांच्यासोबत तुम्ही हात मिळवणी केल्यात. मुघल आणि आदिलशाहीची संधान साधणाऱ्या काँग्रेसच्या गळ्यात गळे टाकून तुम्ही केवळ शिवरायांचंच नाही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनाही तिलांजली दिली. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची कोणालाही आवश्यकता नाही. आमदार गायकवाड यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. की आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांचं पुस्तक वाचायला पाहिजे होतं अगोदर. आम्ही शिवरायांची पुस्तकं वाचलेली आहेत आणि आमच्या रक्ताच्या थेंबात कणात छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आमच्या सगळ्या वाटचाली त्या ठिकाणी करतो. पण तुम्ही ज्या काँग्रेस आणि जी काँग्रेस मुघलांच्या आणि निजामांच्या विचाराने चालते त्यांच्यासोबत तुम्ही हातमिळवणी केली, त्यांच्यासोबत तुम्ही गेले. तुम्ही शिवरायांच्याच नाही बाळासाहेबांच्या विचाराला तिरंजी दिली. तुम्ही आम्हाला काही शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. मुघलांसोबत आणि आदिलशाहसोबत ज्यांनी संधान साधलं त्या विचाराच्या काँग्रेससोबत तुम्ही गेल्यामुळं आम्हाला शिवराय शिकवण्याची कोणी आम्हाला आवश्यकता नाही. चंद्रपूरच्या गुंजेबाही जंगलात वाघिणीच्या हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागानं अवघ्या 24 तासात या नरभक्षक वाघिणीला जेरबंद केलंय. या हृदयद्रावक घटनेनंतर शिवसेना आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी थेट चंद्रपूर गाठून पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. इतकंच नाही तर त्यांनी थेट फोनवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मृतकांच्या नातेवाईकांचा संवाद करून दिला. उपमुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय. दरम्यान आमदार कायंदेंनी वनविभागाची तातडीची बैठक घेऊन गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांना कडक आदेश दिलेत. नमस्कार. आज या गुंजेवाही गाव जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, येथे शिवसेनेतर्फे मी आमदार मनीषा कायंदे तेंदू पट्टा तोडत असताना त्यांच्यावर वाघांनी अटॅक केला आणि 4ही महिला मृत पावल्या. ही अत्यंत गावामध्ये धक्कादायक अशी घटना घडली. गावाला अतिशय आम्हाला वेदना झाल्या आणि त्वरित आम्ही निर्णय घेतला की इथे आलं पाहिजे. इथल्या 2 बहिणी होत्या अविवाहित, दुसऱ्या 2 आहेत तर त्यांच्या फॅमिलीमध्ये आता कमवतं कोण नाही आहे. आणि त्या 4ही कुटुंबांना आम्ही भेट दिली आणि भेट दिली असताना समजलं की घराची परिस्थिती हालाकीची आहे, अनेक समस्या आहेत. जी T2 वाघिणी आहे तिला आता जेरबंद केलं आहे. बाकीचं CCTV कॅमेऱ्यामध्ये जे दुसरे बछडे आहेत 2-3 तर त्यांना पण पकडण्याचं काम वनविभाग करत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मी देखील बोलले आणि ह्या सर्व गावातलं सगळं गावच इकडे आलं होतं. शिवसेनेची पूर्ण आमची टीम आम्ही इकडे आलो. माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी कुटुंबाचं बोलणं करून दिलं. आणि ज्या 2 मुली आहेत त्यांनी आई राहिली नाही, वडील पण नाही आहे, तर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कशा पद्धतीने आम्हाला करेल आम्ही नक्कीच. आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे अतिशय संवेदनशील आहे आणि त्यांनी पूर्ण मदत कुटुंबाला करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहताय की इकडे धानोरकर आहे, बंडू हजारे आहेत, आमच्या दोन्ही महिला जिल्हा प्रमुख आहेत, प्रतिभाताई आणि भारतीताई आणि नितीन मते, ही सगळी अभ्यासू टीम आहे. आता हे पुढे या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांसोबत बोललेत.
म्हणजे काय संवाद झाला? नाही, त्या आईशी, त्या मातेशी बोलले आणि ते म्हणाले की शिवसेनेतर्फे आणि सरकारी जे काय आहे ते याच्यामध्ये त्वरित लक्ष देऊन त्यांना काय काय त्या कुटुंबासाठी करता येईल. कारण त्यांचा एक मुलगा जो आहे तो ITI शिकतोय, तर म्हणजे त्यांच्या नातू, तर त्याचं काय शिक्षण किती राहिलं आहे, काय त्याला पुढे नोकरीला लावून देणं, कारण त्याचं शिक्षण अजून चालू आहे. त्यामुळे या सगळ्या बऱ्याच गोष्टी लॉंग टर्ममध्ये, काही शॉर्ट टर्म आहेत आणि काही लॉंग टर्ममध्ये करण्यासाठी आहेत. जे मृत झालेले आहेत सरकारी मदत लवकरात लवकर मिळणं, शिवसेनेकडनं काय करता येईल, त्याच्या उर्वरित शिक्षणाचा खर्च असेल, त्या 2 मुलींचा शिक्षणाचा खर्च असेल, दोन्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे दोन्ही या गावातले सोडलेले आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील आहेत आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे त्यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्यामार्फत देखील त्यांना काय मदत देता येईल ते आत्ता मला वाटतं काही कमिट करण्यापेक्षा ते करून नंतर सांगितलेलं अधिक चांगलं. कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणादरम्यान दुर्गाडी देवी मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात येते. या संवेदनशील मुद्द्यावर आता नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतलाय. शासनाच्या चुकीच्या ध्येय धोरणांमुळेच 2 समाजामध्ये दुभंग आणि तणाव निर्माण होतो, असा थेट आरोप म्हात्रे यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दोन्ही समाज एकत्र राहत आलेत. त्यामुळे एखाद्या धार्मिक प्रथेवर किंवा प्रवेशावर बंदी घालून वातावरण तापवू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. च्या विकासावरून भाजप नेते प्रमोद जठार यांनी थेट उद्धव ठाकरेंवर मोठा गौप्यस्फोट केलाय. 10 वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे मला खासदारकीची उमेदवारी देण्यास तयार होते, पण मी भाजप सोडण्यास नकार दिला, असा दावा जठार यांनी केलाय. पुढे बोलताना त्यांनी अणुऊर्जा आणि रिफायनरी प्रकल्पाचं जोरदार समर्थन केलंय. रिफायनरी झाली असती तर 2 लाख कोकणी तरुणांना रोजगार मिळाला असता, पण केवळ निसर्गावर अवलंबून राहिल्यानं कोकण मागे पडतंय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. जठार यांच्या या विधानामुळे कोकणात नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहेत. माझं असं म्हणणं आहे, बघा मी काय माझं मोठेपण सरकारचं सांगत नाही, पण जगातल्या अनेक देशामध्ये लॉकडाऊन होण्याची परिस्थिती आली. प्रचंड महागाई वाढलेली आहे. लोक 4-4 दिवसाचा आठवडा केला आहे. अनेक देशांचे कंबरडे मोडले. एवढं असूनसुद्धा आपला देश मोदी साहेब आणि त्यांची सगळी मंडळी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा हे काय मॅनमेड आपण केलेलं संकट नाही, हे ओढवलेलं आहे ह्या इतर देशांच्या वादातनं. बरोबर आहे. म्हणजे आता या विषयात मी बोलू नये, पण पुन्हा सतीशराव ते पहिले काय म्हणतात, पहिल्या पानावर पुन्हा आणायला लावता. जर रिफायनरी झाली असती तर इथे लाखो सिलेंडर गॅसचे इथेच भरले गेले असते. 2 लाख पोरांना रोजगाराचा प्रश्न इथेच मिळाला असता. 2017ला आणला आपण. मला सांगा, आम्ही रोजगारावर बोलायचं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं, आणायचं, आणि कोणीतरी संघर्षासाठी उभा राहणार आणि तो कुठल्या तरी NGOच्या माध्यमातून पैसे घेणार आणि तो त्याच्या घरातली सिलेंडर भरणार. माझ्या 2 लाख पोरं रत्नागिरीतली, सिंधुदुर्गात 2100 गाव आहेत. माझा जीव तुटतोय की या 2100 गावातल्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला असता तर ते गावात टिकले असते, घरं 80% पुन्हा उघडली असती, गावातल्या शाळेत पोरं दिसली असती, मास्तर राहिले असते, तुमची इकॉनॉमी सुधार. मी इकॉनॉमिक्सचा स्टुडंट आहे बाळा. शाळेत गेलो नाही म्हणून आमदार नाही झालो आहे. आता ऐक ना, आता याला जर हे 6000 बाय प्रोडक्ट्स होते, 100 MSME चालल्या असत्या, 300 कोटी वेज बिल होतं महिन्याचं. माझं काय म्हणणं आहे, मी काय फार मोठा शाना नाही. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लोकांनी पण कधीतरी आत्मचिंतन, तुम्ही म्हणजे ज्याने आत्मचिंतन, आता कुठे गेले विनायक राऊत शोधा. आता कुठे आमचा तो बिचारा मित्र वालम, तू कुठल्या बिळात लपलाय? कुठे प्रकल्प आहेत? पर्यावरण प्रकल्प आणणार, आम्ही अमका आणणार. काय केलं त्या वालमने शेवटी? माझा काही त्याच्यावर दोष नाही बाळा, त्याची जेवढी बुद्धी तेवढं त्याने केलं. माझं काही, मी कधीच कोणाला ब्लेम करत नाही. मी डिलीट बटन मारणारा सगळ्यात हुशार माणूस आहे की गेला सोडून द्या. पण ना त्या ह्यांचं विनायक राऊतांचं नुकसान झालं नाही साहेब, ना वालमचं नुकसान झालं, ना त्या आरामको कोण येणार होता त्याचं नुकसान झालं. त्याने एक पाकिस्तानमध्ये पण उघडली फॅक्टरी आणि एक आंध्राला पण उघडतो आहे ना दादा, त्याचं नुकसान झालं. ना रिलायन्सचं नुकसान झालं, कारण त्याच्याकडे आरामकोचं इन्व्हेस्टमेंट आहे. नुकसान झालं माझ्या कोकणातल्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या पोराबाळांचं आहे. एम आय राईट? कोणाचंच नुकसान, कोणाच्या बापाचं काही गेलं नाही. आम्ही मात्र नुकसानी झालो. बरं, हे वारंवार का होतं? कुठला प्रकल्प आणावा? मग समुद्र मिळाला आहे. मी सतीशराव तुमच्या कार्यक्रमातच सांगितलं आहे की या कोकणाची जर विकासाची उंची कुठे लपली आहे ते समुद्राच्या खोलीत लपली आहे. समजा ना, ता म्हटल्यावर ताकबाद. आपण सगळ्यांनी कोणी माझ्या बाजूने उभे राहिले? काही लोक राहिलेत.
विनायक राऊत साहेब आम्हीच दिले निवडून. मी 200 सभा घेतल्या होत्या. सीट उद्धव ठाकरेंनी मला आता पश्चाताप होतो तेव्हा मला, मी आता तिच्या पार्टीत जाणार नव्हतो, पण मला सांगत होते 14ला खासदार तू हो. मी नको नाही म्हटलं, द्या ना, मी पार्टी सोडणार नाही. प्रत्यक्ष बोलून घरी बोलून विनायक राऊतच घेऊन गेले ते, विचारत ना खोटं असेल तर. पण मी म्हटलं नको, आपली पार्टी सोडणं माझं काम नाही, तुम्ही व्हा. पण केलं काय, गोळाबेरीज काय. आज आम्ही 12 वर्षाचं सांगतो, मोदी साहेबांनी 12 वर्षात हे केलं, विनायक राऊतांनी सांगावं. मी त्यांच्यावर टीका नाही करत बाळवतो, मला कोणावर टीका करायची नाही, कारण आता आम्ही सत्तेत आहोत. पण काय म्हणतो आपण त्याला, काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ तो सोकावला ना. सोकावलेल्या काळाला जबाबदार कोण. जो प्रकल्प येतोय ना रत्नागिरी साईडला, मग त्याला आता भारतीय जनता पार्टीची भूमिका. मी परवाच सांगितलं, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब आणि आम्हाला जे प्रमुख अध्यक्ष आहेत यांची लवकरच बैठक होईल. त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि त्या समजून घेऊन कशा योग्य आहेत अयोग्य आहेत आमचे फीडबॅक त्यांना देऊ आणि त्याच्यातून जे काय होईल ते तुमच्या समोर घेऊन येऊ. रिफायनरी बाबत पुनर्विचार होईल का गव्हर्नमेंट? तुमची इच्छा आहे, तुम्ही सांगा रिफायनर पाहिजे आम्हाला. अरे कोणच बोलत नाही पाहिजे म्हणून, बोला ना जाहीर. आता कम्पॅरिझन करा, कुठला प्रोजेक्ट पाहिजे, हा पाहिजे का तो पाहिजे. नाही नाही, आता करार बघा, मुख्यमंत्री साहेब दररोज आमच्याशी सांगून थोडी करार करतात. ऐका ना, अहो करार केली अशा अनेक. आता रिफायनरीचा करार नाही झाला का, झाला. अरे त्याची ते कंपनी पण फॉर्म झाली. बाळा खरं सांगू का, म्हणजे रागावू नका, आंबा, काजू, पर्यटन याच्यावर आहे ना इकॉनॉमी लिमिटेड आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा माझी विनंती आहे, तुम्ही कधीतरी या सगळ्याचा अभ्यास करा. या छोटे छोटे आहेत, करायला पाहिजेत. आंब्यावरती अख्खा सिंधुदुर्ग रत्नागिरी सस्टेन नाही होऊ शकत, त्याच्यावर एक एक कुटुंब होईल त्या बागेचं. ते पण धोक्यात आलं आता का, निसर्गामुळे ते पण धोक्यात आलं. म्हणजेच काय झालं, निसर्गावर अवलंबून असणारे जर उद्योगावर आपण अवलंबून राहिलो तर आपण अडचणीत येतो. जसं आज क्रूडवरती अवलंबून राहिलो, अख्खा जग अडचणीत आलं का नाही. मग आता आपण इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यात ना त्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनमधनं निर्माण झालेली अणुऊर्जा आहे. किमान त्या जे क्रूड ऑइल आहे ते आता मिळणार नाही असं भविष्यात धरून चाला, तर पुढच्या 5-10 वर्षात कुठली एनर्जी आपल्याला फास्ट मिळेल. लोकांकडे किमान लाईट, पंखा या त्या तुम्हाला आवश्यक लागणाऱ्या गोष्टी कुठल्या राहतील, तर त्याच्यावरनं निर्माण झालेली अणुऊर्जा प्रकल्प. आता अणुऊर्जा प्रकल्प व्हायचा असेल तर समुद्र शेजारी लागतो. समुद्र शेजारी असलेलं कोकण, मला वाटते ह्या सगळ्याचा लॉजिकल जर आपण विचार केला तर त्याच्यातनं हे ट्रिटी झालेल्या आहेत. आता आम्ही सगळे मंडळी जे काय ह्या भागाचे नेते आहोत, जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, आमचे पालकमंत्री, इकडचे सगळे आम्ही बसणार आहोत. त्याने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. पुण्यात महिलांच्या बेपत्ता होण्याबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. 1 मे ते 24 मे दरम्यान 49 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. त्यापैकी 38 महिलांचा शोध लागल्याची माहिती त्यांनी दिली. महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे बहुतांश प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध हे प्रमुख कारण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुणे पोलिसांकडून बेपत्ता महिलांना शोधून कुटुंबियाकडे परत पाठवण्याचं प्रमाण हे 97% असल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान परवानाधारक हॉटेल्सवर कारवाई नसली तरी हॉकर्स, पानटपऱ्या आणि फुटपाथवर टेबल खुर्च्या टाकून व्यवसाय करणाऱ्यांना रात्री 10 ते 10:30 पर्यंत आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच जमावबंदी आदेश हा नियमित आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आल्याचे स्पष्ट करत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचं अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. स्पष्ट आहे की आम्ही जे स्थापना परमनंट शॉप्स आहेत त्यांना आम्ही बंद करत नाही. आम्ही बंद करतो हॉकर्सला हॉकिंग लायसन्स 10 वाजेपर्यंत महानगरपालिकाने दिलेली आहे. त्यांना 10 वाजता अशा प्रकारचे हॉकर्सला बंद करण्यात येते. पान टपरीज ज्यांना लायसन्स आहे त्यांना पण 10 वाजेपर्यंत आहे. पान टपरीज आम्ही 10 वाजता बंद करतो. इतर जे स्थापना जे आतमध्ये चालू आहे त्याबद्दल पोलीस कोणालाही बंद करत नाही, परंतु जे स्थापना बाहेर खुर्ची टेबल लावून किंवा फुटपाथवर खुर्ची टेबल लावून खाना सर्व करत असतील त्यांना पण आम्ही 10 वाजता बंद करत आहे. हीच भूमिका ओव्हरऑल शहराला डिसिप्लिन आणण्याच्या दृष्टिकोनातून ही भूमिका आमची आहे. परंतु जे परमनंट एस्टॅब्लिशमेंट्स आहे त्यांना 24 आवर्स रूल जे हे आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहे. परंतु मी रिपीट करतो, हॉकर्स असतील, खाऊ गल्लीमध्ये अशा प्रकारचे स्टॉल्स असतील,
पानटपरीज असतील किंवा रस्त्यावर फुटपाथवर खाना सर्व करणारे अशा प्रकारचे स्थापनाला 10 वाजता बंद करण्यात येते. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप तीव्र झालाय. रक्त सांडू प्राण देऊ पण सुपीक बागायती जमीन देणार नाही असा इशारा देत बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मैनाक घोष यांची भेट घेत तब्बल 990 हरकती आणि तक्रारी दाखल केल्यात. वाळवा तालुका शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून गावागावात कोपरा सभा, जनजागृती मोर्चे आणि बैठका घेत आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कामेरी, येडे निपाणी, इटकरे आणि ऐतवडे खुर्द इथं हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात निषेध नोंदवला होता. कुरळप, कामेरी, येलूर, एटकडे, येतवडे खुर्द आणि जुनेखेडसह विविध गावातील शेतकऱ्यांनी सातबाऱ्याच्या नकलांसह अधिकृत हरकती प्रशासनाकडे सुपूर्द केल्यात. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि महामार्ग रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघर्ष समितीने दिलाय. पाटील, सदस्य, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती वाळवा तालुका. महाराष्ट्र शासनाच्या नवीन रेखांकनाप्रमाणे मंजूर झालेला शक्तीपीठ महामार्ग वाळवे तालुक्यातील 11 गावांमधून जात असून या ठिकाणी आमच्या टोटल वाळवे तालुक्यामधली 852 एकर जमीन जी आहे ही शक्तीपीठाच्या जमिनीखाली, भिंतीखाली येणार आहे. याचबरोबर जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जाणारा वाळवा तालुक्याचा जो भाग आहे त्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला कृष्णा नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला वारणा नदी आहे आणि दोन्ही नद्यांच्या जवळचा जो प्रदेश आहे म्हणजे आमच्याकडे असणारे मसूची वाडे असेल, आयतोडे खुर्द असेल किंवा कुरळोप असेल, ही गावं या ठिकाणी पूर बाधित आहेत. सध्या सांगलीमध्ये या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर या ठिकाणी आमच्याकडे पुराची, या ठिकाणी नदीनं पुराची पातळी ओलांडलेली असते. शक्तीपीठ महामार्गाची जर भिंत या ठिकाणी आडवी उभी राहिली तर या ठिकाणी आमची ही 2 गावं जी आहेत ही विस्थापित करावी लागतील. बऱ्याच गावामध्ये आमचा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण भाग या ठिकाणी बागायती असून आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी भूविकास बँक किंवा इतर बँकांची कर्ज घेऊन या ठिकाणी स्वतःच्या उपसा सिंचन योजना तयार केलेल्या आहेत आणि ह्या योजना ज्या आहेत ह्या योजना या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी बंद पडण्याचा धोका आहे. याचबरोबर बरेचशी कुटुंब या ठिकाणी भूमिहीन होणार आहेत. काही कुटुंब जी आहेत ही कुटुंब बेघर होणार आहेत. आमची महाराष्ट्र शासनाला अशी विनंती आहे की या ठिकाणी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी रद्दच करावा. कोणाची मागणी नसणारा अनावश्यकरित्या लादला गेलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो होऊ नये अशी आमची या ठिकाणी स्पष्ट भूमिका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊन देणार नाही. तुम्ही आज इकडे कशासाठी आलाय? आम्ही आज या ठिकाणी 11 गावातले लोक जे आहेत हे शासनानं 5 मे 2026 ला या ठिकाणी आमच्या शेतीमध्ये या ठिकाणी अधिसूचना जाहीर केली आणि 11 मे 2026 ला माननीय प्रांत यांनी रजिस्टर ऑफिसला या ठिकाणी तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली. जे बाधित गट आहेत त्यांच्यावर तब्दिली आणि हस्तांतर बंदी आली. त्याच्या हरकती आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही 11 गावातले शेतकरी, बाधित शेतकरी जे हे या ठिकाणी हजर झालेलं आहे. जिल्हाधिकारी महोदय यांना जी 5 मे 2026 रोजीची महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढलेली आहे आणि त्या अधिसूचनाच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी यांनी ज्या तब्दिलीस किंवा व्यवहारास हरकत घेणारा एक बंदी आदेश काढलेला आहे त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या व्यथा आणि निवेदन सादर करण्यासाठी 11 गावातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो आहे. आता गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग शासन शेतकऱ्यावरती जाणून बुजून लादतंय. या ठिकाणी जवळजवळ वाळवा तालुक्यातील हजारो एकर शेती ही अधिकृत केलेली आहे आणि हजारो एकर शेती जी बाधित शक्तीपीठ मार्गाने होणारच आहे. त्याचबरोबर दुसरी 1000 एकर जमीन अशी ती त्या भिंत तयार झाल्यासारखी शक्तीपीठ महामार्गाची त्यानं इतर शेतकऱ्यांची शेती मात्र होणार आहे, खराब होणार आहे आणि पूर्णपणे ती जमीन क्षारपड आणि नापीक अशी होणार आहे. आमच्या कामेरी गावाचं सांगायचं तर 80 एकराचा मागासवर्गीय अनुसूचित जातीतील समाजातील लोकांचा मागासवर्गीय 80 एकराचा तळ आहे तो 68 एकर त्या ठिकाणी अधिग्रहित झालेला आहे. त्याच्यामुळे तो पूर्णपणे मागासवर्गीय समाज भूमिहीन होणार आहे आणि म्हणून गरज नसलेला जो शक्तीपीठ महामार्ग जो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यावर लादलेला आहे
तो कदापि आम्ही तो महामार्ग स्वीकारणार नाही. प्रसंगी रक्त सांडू, प्राण द्यावा लागला तर चालेल, परंतु आमच्या शेतामध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधित एकाही अधिकाऱ्याला फिरकून देणार नाही, हे या ठिकाणी आम्ही बजावून सांगतो. आमची भूमी, आमचा तालुका हा क्रांतिकारकांच्या विचारांचा आणि वारसाच आहे आणि महाराष्ट्र शासनानं आमचा अंत बघू नये. तत्काळ आमच्यावरती जो अन्याय करत लागलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तो तातडीनं रद्द करण्यात यावा, अन्यथा ह्याचे परिणाम याच्या पुढच्या दिवसामध्ये शासनाला झाल्याशिवाय दिसणार नाहीत, हे या ठिकाणी मी सांगतो. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर हुपरी मार्गावर रास्ता रोको करत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दुचाकी वाहनं आणि गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालून अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आलाय. गेल्या 15 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 7% वाढ झाल्यानं वाहतूक खर्च वाढलाय आणि त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबियाचं आर्थिक कंबरडं मोडत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आज बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे. रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे. आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा, भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत. सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला. आणि आज लोकांना, सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले. मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला. आता तर मोदी सरकार सुधारतंय काय नाही, आता तर त्याचं डोकं ठिकाणावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? जर अशीच दरवाढ होत राहिली तर आम्ही नक्कीच सांगतो तुम्हाला, या पुढचं आंदोलन आमचं हे हायवे रोका असणार. कारण किती लोकांनी सहन करायची, ह्या दरवाढ किती लोकांनी सहन करायची. आज पगारात वाढ व्हाय नाही आणि दरवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला लागल्यात. आणि पगार म्हटलं तर लोकांना, सामान्य लोकांना तेवढंच आहे. हे मोठ्या श्रीमंतांचं सरकार आहे हे अनेकदा सिद्ध झालं. उभाटा गटाचे असे की कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगा? आज सामान्य लोक सुद्धा आहेत. कारण लोकांना राग आहे, त्या सरकारच्या विरोधात लोकांना राग आहे. लोक आता निवडणुकीची वाट बघायला लागल्यात. परवा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीच्या वेळेस दर स्थिर ठेवले आणि निवडणूक निकाल लागला आणि दर वाढायला चालू झाले. म्हणजे हे षडयंत्र भाजपचं आता सर्वसामान्यांना समजलेलं आहे. सर्वसामान्य आता गप बसणार नाही. 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेत 100% त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता गप बसणार नाही. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.